आज मी तुम्हाला पार्टीसाठी किंवा एखादी छोटीशी किट्टी पार्टी जरी असेल ना, तर तुम्ही घरच्या घरी अशी झणझणीत मिसळपाव कशी करायची ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे पाव किलो इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. त्यामध्ये काही वाटाणे टाकलेले होते. छान मोड आलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही मटकी छान अशी धुवून घ्यायची. म्हणजे त्याच्यामधला आंबूसपणा असतो तोही निघून जाईल आणि आपल्याला पोटाला त्रास पण होणार नाही. मी इथे मटकी छान अशी धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि 1 कांदा आपल्याला बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ताही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. ही स्टीलची कढाई आहे, लगेचच करपते. थोडीशी हळद टाकायची. आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवरच आपल्याला ही मटकी होऊ द्यायची आणि आता धुतलेली मटकी आपण ह्यामध्ये सर्व टाकून घेणार आहोत. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते सर्व मटकी टाकून घेतलेली आहे आणि छान आपल्याला ही मिक्स करून परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आणि अशीच ह्याच पाण्यामध्ये आपल्याला मटकी छान अशी शिजून घ्यायची. झाकण ठेवलेलं आहे. चांगलं 10 ते 15 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे. आपण आता मसाला भाजणार आहोत. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. 1 छोटी वाटी किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपलं छान भाजलेलं आहे. बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचंय. भाजलेलं खोबरं आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. मी ते ताटामध्ये काढून घेतलं. आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे धने आणि दालचिनी, तेजपत्ता, थोडी खसखस आणि तीळ मी याच्यामध्ये काही गरम मसाले टाकलेले आहे. तेही आपल्याला कोरडेच असे भाजून घ्यायचे आहे. ह्या पद्धतीने. चक्री फूल पण टाकलेलं आहे. छान भाजलेला आहे कोरडा मसाला. तेल अजिबात टाकायचं नाही. कोरडाच भाजून घ्यायचा. ताटामध्ये आता काढून घेतलेला आहे. त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 मध्यम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहे. 1 चमचा तेल टाकायचं आणि आपल्याला कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छान असा तेलामध्ये एकसारखं हलवत मी इथे गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान 5 ते 6 मिनिटामध्ये भाजला जातो. आता लगेचच त्यामध्ये आपण 2 मध्यम साईजचे टोमॅटो टाकून घेणार आहोत. उभी चिरून घेतलेले आहेत. तेही टाकून घेतले. आलं टाकलेलं आहे आणि लसूण पण टाकलेला आहे. आपल्याला तो ह्यामध्ये कांद्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आलं आणि लसूण टाकून घेतलं ना, तर मसाल्यामध्ये छान मिक्स होतो, भाजल्या पण जातो आणि भाजीला छान चव येते. छान मी इथे टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला आहे. आपला टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे. कांदा पण आपला छान भाजून झालेला आहे. आता थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण मटकी चेक करूया. मटकी आपली छान अशी मऊ शिजलेली आहे. आता गॅस बंद केलेला आहे. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं. भाजून घेतलेला कोरडा मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला आधी. मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे सर्व आपल्याला मसाला एकत्रच वाटल्या जाईल. झाकण लावायचं आणि कोरडा मसाला छान असा फिरून घ्यायचा आहे. मी इथं फिरून घेतला आणि आता टोमॅटो आणि कांदा तोही टाकून घ्यायचा आहे. मोठं भांडं घेतल्यामुळे सर्व एकत्रच मसाला निघतो. झाकण लावायचं आणि मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं. गरज पडली तर 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि ह्या पद्धतीने छान अशी पेस्ट वाटून घ्यायची. मी इथे छान मसाला वाटून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमचे. जिरं टाकायचे, थोडासा हिंग टाकायचा, कांदा लसूण मसाला टाकायचा आहे 2 चमचे. मिरची पावडर टाकली, अजून गरम मसाला टाकलेला आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. सावधगिरीने करायचं, लगेचच करपू शकतं. बारीक केलेला आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान तेलामध्ये, मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे, छान असा तेल सुटेपर्यंत. मी इथे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला
छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला छान परतलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे. जे मिक्सरच्या भांड्यामध्ये होतं थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आणि एकसारखं हलवत इथे मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला झणझणीत अशी तर्री हवी असेल तर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली ना, तर छान अशी तर्री पण येते आणि दिसायलाही मिसळ छान दिसते. 2 ते 3 मिनिटांनी मसाला आपला छान इथे परतलेला आहे. आपण शिजवलेली मटकी टाकून घ्यायची आहे. भरपूर पाणी टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता जरी तुम्हाला यावर तरी दिसत नसेल, पण जशी-जशी ती उकळेल त्यानुसार त्याच्यावर छान अशी तर्री येते आणि चवीला तर अप्रतिम होते. आपण घरीच मसाला केलेला आहे. मी अगदी थोडासा वापरलेला आहे. अलगद असं झाकण ठेवायचं आणि छान मिसळला उकळी आणायची आहे. आता बघू शकता एक 7 ते 8 मिनिटांनी मिसळला आपल्या छान उकळी आलेली आहे. तर्री पण बघू शकता तुम्ही. आता जरी त्याच्यावर थोडासा फेस असेल, पण थोड्या वेळाने याच्यावर छान अशी तर्री सुटेल आणि मस्त अशी झणझणीत, चवदार मिसळ आपली तयार झालेली आहे. आता तुम्ही सर्व्ह करू शकता. छान असं फरसाण आणि छान असे पाव. त्यासोबत तुम्ही ही पार्टीला करू शकता किंवा कोणी पाहुणे आले ना, तर घरच्या घरी अशी तुम्ही मिसळ बनवू शकता. मस्त अशी घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये तुम्ही असा मिसळ पावचा बेत नक्की तयार करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. Facebookवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान-छान रेसिपी बघण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अजून कोणत्या तुम्हाला रेसिपी बघायच्या असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही एक कमेंट केली ना, तर मला प्रोत्साहन मिळतं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर केला ना, तर मला खूप छान वाटेल. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.